नमस्कार गाईज, आपण आलेलो आहोत आज परत एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आज कोण असेल एक गेस करा. कोण असू शकता आपला आज ड्रायव्हर किंवा आपल्यासोबतचे. तर आपले सारथी आज पुन्हा एकदा मोहित आहेत. हाय गाईज. मोहित यांनी हाय म्हटलेलं आहे. तर आम्ही घरून निघालो होतो महिमाला घेण्यासाठी. महिमा सेम तुम्हाला माहिती आहे लास्ट ब्लॉगमधली. तर महिमा आणि ऋषभ येणार होते. तर आम्ही जात होतो मांजरी तिला पिक करण्यासाठी. तो प्लॅन कॅन्सल झाला. खराडीमध्ये अर्धा एक तास फिरलो, बुक स्टोअर गेलो आणि ह्या सगळ्यानंतर आता आमचं ठरलं की आपण जाऊया केपी. तर केपीमध्ये कुठे जावं, तर केपीमध्ये सगळ्यात आधी ठरलं बीटरूट कॅफे जाऊ. मग बीटरूट कॅफेला जायला निघालो. मग रस्त्यात असं लक्षात आलं की खूप भूक लागली आहे. कॅफे वगैरेमध्ये आपल्याला परवडणार नाही सगळ्यात मेन, आणि आपली भूक काही जाण्यासारखी नाही कॅफे वगैरेला. तर बीटरूट कॅफे कॅन्सल केला आणि आता आम्ही जातोय केपी बिर्याणीला. तर आम्ही दोघं एका बाईकवर आहोत आणि आमच्यासोबत ऋषभ आणि महिमा आहे ते मागील बाईकवर आहे. तर अजूनही आता आम्ही मुंडवाच्या ब्रिजवर आहोत. सांगता येत नाही परत प्लॅनमध्ये काही चेंजेस होतात नाही होत, काय होतं काय ठरतंय. तर बघूया आता आपण नक्की बीटरूट कॅफेपर्यंत पोहोचतो का, आपण बिर्याणी हाऊसला जातो का, आपण फॅमिली रेस्टॉरंटला जातो का, काही नवीन प्लॅन बनतोय. तर सी यू. प्लॅनमध्ये परत एकदा चेंज झालेला आहे. काहीच न ठरवता निघालो होतो. खराडीत जेवण करू असं ठरलं. नंतर विचार आला की आपण हडपसर जाऊ. हडपसर कॅन्सल. आम्ही केपी जाणार होतो, केपी कॅन्सल. आता ऋषभ सरांनी कॉल केला आहे आणि म्हणतात की आपण कॅम्प जाऊया. तर आमचा असा विचार आहे की कॅम्पमध्ये दोराबजी आम्हाला ट्राय करायचं होतं. कारण मोहित बरोबर आहे ना, दोराबजी एक ट्राय करायचं होतं. तर मोहित आणि मला आल्यावर विचारू की दोराबजी जायचं का. तर हो म्हटले. तर परत एकदा प्लॅन चेंज करूया ॲज ऑलवेज. बघू ॲट द एंड आम्ही कुठे जातोय जेवणासाठी. गाइस क्या डिसाइड हुआ, फिर से चेंज क्यों हुआ, पहले ये बताओ. तो कैंप का डिसाइड हो रहा था ना अभी कॉल पे, कैंप जाना. बिरयानी खाते ब्लॉग में आएगा बोला क्या इसके घर पे. हाँ महिमा, क्या किसके घर पे जाना है खाना खाने. महिमा वो इसका घर नहीं अपना घर है. के प्लॅन चेंज केल्यानंतर फायनली आपण कुठे आलो असेल. को एक डाउट है, ऐसा डाउट, अपन इतने सालों से घूम तो रहे, अपने प्लान क्यों नहीं डिसाइड होते. ऋषभ प्लीज, अपन जाने कहाँ वाले थे, अपन ने प्लान इतना वो क्या है, मतलब प्लान इतने चेंज क्यों होते. इसका जवाब मुझे लगता है सही इंसान ऋषभ ही है. हाँ क्या बात है, इतना क्यों हो रहा है प्लान चेंज, मतलब एक जगह डिसाइड क्यों नहीं कर पा रहे. मेरे दोस्त सब चूती है इसलिए. आम्ही हॉटेलच्या बाहेर आलोय. त्याचं कारण असं आहे की जे हॉटेल सर्व महादर्शक आहे त्याला प्लॅन करता येत नाही. प्रॉब्लेम असा झालाय की हे जे दोराबजी आणि संत होता हे फक्त आणि फक्त नॉनव्हेज साठी फेमस होता. हे आम्हाला माहित नव्हतं. आता असं ठरतंय की आपण इथं कॅम्पचा बर्गर खाऊ किंवा कुठेतरी दुसरीकडे जाऊ. तर एक एक काय वाटतंय, कसं आहे. मैं तो गाइस खाता हूँ नॉनवेज, बट मुझे पता नहीं यहाँ से क्यों वापस आना पड़ा. एक एक क्या लग रहा है खाने को. मुझे सिर्फ भूख लगी है. गाइस नवरात्रि चल रहा है, नवरात्रि तो खाते हैं लेकिन खा नहीं सकते, मजबूरी है. अथर्व तो बहुत अथर्व के साथ कभी मत जाना. अथर्व को भी प्लान में इंक्लूड करे. एक्सक्लूडिंग स्टे ट्यून. को देना चाहूँगा कि हम बिरयानी खाने पहुँच गए थे, बट फिर अथर्व का डिसीजन था यहाँ आना, तो 2 गाड़ी अथर्व. गाड़ी गाड़ी जल्दी जल्दी. आफ्टर बहुत सारी जगह चेंज करने के बाद फाइनली आखिरी में मैं सुबह से लेके अभी शाम में ये खाना खा रही हूँ. कैसा है थॉट्स, फिर से आने लायक. वी वुड रिकमेंड. अच्छा है, मतलब फिर से आ सकते हैं यहाँ पे. ये है महालक्ष्मी खमंग ढोकड़ा. पट्टी समोसा. ये है पट्टी समोसा. इसका क्या इसका लेयरिंग क्या होता है. काफ़ी थिन लेयरिंग. काफ़ी थिन लेयरिंग होता है इसका. कैसा लगा महिमा. थोड़ा सा हल्का सा टेस्ट अंदर का ओनली फीलिंग है. चिकन का अलग क्या होता है.
तर गाईज आम्ही आता एका सुंदर जागेवर आलो आहे आणि या जागेला ओळखा तुम्ही, खूपच एस्थेटिक जागा आहे. मोहित, या जागेचं नाव काय आहे? मार्जोरीन. तर मार्जोरीनला आलो आहे आणि मार्जोरीनला येऊन ऑर्डर काय दिली आम्ही, एक पिना कोलाडा आणि एक काला खट्टा स्लशी. तर जरा जास्तच ॲस्थेटिक होतं आहे आमच्यासाठी, आम्हाला झेपवत नाही आहे ते अख्तर समोसा नंतर आहे ना, म्हणजे आमच्यासाठी एकदमच हे. तर अख्तर समोसा तर आम्ही रेकमेंड करणार नाही कोणालाच, कधीच जाऊ नये. आता ही स्लशी खाऊन बघू, पिऊन बघू, सॉरी, कशी. अरे गलती हो जाती भाई, पहिली बार आहे ना अपना. तर बघूया. रिव्ह्यू गाईस मराठीमध्ये कसं होतं? खूप चांगलं होतं. रेकमेंडेड या तुम्ही 10 पैकी 9. 9. महिमा कैसा था? हेलो कहाँ पे हो आप? 7 out of 10. 7 out of 10. प्रॉब्लेम आता इथे आपण थंडीमध्ये आलो, म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये. हे ना जर तुम्ही उन्हाळ्यात आले तर इथलं व्ह्यू आणि जो स्लशी होता खूप छान, अप्रतिम. तर येऊ शकतात उन्हाळ्यामध्ये. बरोबर. पुन्हा एकदा आपण प्रयत्न करू उन्हाळ्यात यायचा. तर बघू काय ते परत खायला काय भेटतंय.